नमस्कार. रोजच्या कामांसाठी उपयोगी येणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स. चला तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. गर्भवती स्त्रियांनी खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून पोटाला लावल्याने पोटावर खाज येत नाही आणि स्ट्रेस मार्क सुद्धा येणार नाहीत. टिप नंबर 2. नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून गर्भवती स्त्रियांनी रोज सकाळ संध्याकाळ कमीत कमी अर्धा तास मोकळ्या हवेत पायी चालण्याचा व्यायाम करायला हवा. त्याचबरोबर योनी मार्गात गुळगुळीतपणा यावा यासाठी डिलिव्हरीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गर्भवतींनी दूध व उडदाच्या डाळीच्या पाण्याचे सेवन करावे आणि आहारात हिरव्या पालेभाज्या, उकडलेली अंडी, फळे व पौष्टिक पदार्थ खावेत. टिप नंबर 3. बिर्याणी बनवताना शक्यतो मातीचे भांडे वापरावे. याने बिर्याणीची चव दुप्पट होते. टिप नंबर 4. कांदा चिरताना कांद्याचे टरफले डोक्यावर किंवा कानाजवळ ठेवा. याने कांदा चिरताना डोळे चुरचुरून डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 5. तंदुरी रोटी बनवताना गव्हाच्या पिठात थोडी साखर, मीठ आणि दही घालून मऊ कणिक मळावी. 2 तास कणिक भिजल्यावर रोटी बनवावी. तसेच रोटी शेकायच्या आधी रोटीवर काळे तीळ व बारीक चिरलेली कोथिंबीर लावा आणि तूप लावून रोटी भाजा. टिप नंबर 6. बदाम, अक्रोड, पिस्ता यांना कवच असेल तर ते सहज निघण्यासाठी मंद गॅसवर थोडेसे भाजा. सालं पटकन निघतात. टिप नंबर 7. चला आज जाणून घेऊया केस गळतीवर घरच्या घरी स्प्रे कसा बनवायचा. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा कढीपत्ता, ताज्या कोरफडीचा गर आणि पाणी टाकून हे छान बारीक करून गाळून घ्यावे. नंतर यामध्ये विटॅमिन ई चे 2 कॅप्सूल व रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे 3 ते 4 थेंब टाकून तयार झालेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जेव्हाही केस धुवायचे आहेत त्याच्या तासभर आधी हा स्प्रे केसांमध्ये करा. यामुळे तुमचे केस गळायचे 100% थांबेल. टिप नंबर 8. साबुदाणा भिजवताना किमान 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवा जेणेकरून त्यातील स्टार्च कमी होईल आणि नंतर त्यात थोडे ताक घालून साबुदाणा भिजू द्यावा. साबुदाणा ताकात भिजल्यामुळे खिचडी खूप चवदार लागते. टिप नंबर 9. मोदक बनवताना नवीन तांदूळ वापरावा. नवीन तांदूळ कमी चिकट असतो त्यामुळे उकड चांगली होऊन मोदक छान बनतात. टिप नंबर 10. जर तुमचे वजन काही केल्या कमी होत नसेल तर तुमच्यासाठी सूर्यनमस्कार हा एक उत्तम पर्याय आहे. याने एका सेटमध्ये जवळजवळ 14 कॅलरीज जाळल्या जातात. यामुळे रोज सकाळी 10 ते 15 सेट करा ज्याने तुमचे वजन झटपट कमी होईल. टिप नंबर 11. बाजारातून बटर आणल्यावर काही दिवसांनी ते चिकट होऊन खराब होते. असे होऊ नये यासाठी बटर फ्रीजमध्ये स्टोअर करताना त्यात थोडे मीठ घालून ठेवा. टिप नंबर 12. घरात भाजीला काही नसेल तर पटकन कांदा चिरून घ्यावा. नंतर तेलात फोडणी देऊन लसूण घालावा. सर्व मसाले घालून त्यात चिरलेला कांदा परतून घ्यावा. वरून चिरलेली कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट घालून तयार आहे चविष्ट कांद्याची चटणी. भाकरी, चपाती सोबत ही चटणी खूप टेस्टी लागते. टिप नंबर 13. रोज मुठभर कोथिंबीर कच्ची चावून खाल्ल्याने मधुमेह बरा होतो. तसेच शरीरातील उष्णता देखील कमी होते. टिप नंबर 14. डाळीची स्वादिष्ट आमटी करण्यासाठी डाळ शिजवताना 1 टोमॅटो सुद्धा डाळीसोबत शिजवा. याने डाळीची आमटी स्वादिष्ट होते. तसेच आमटीमध्ये आवडत असेल तर थोडा गूळ देखील घालावा. टिप नंबर 15. किचन ट्रॉली साफ करण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा व थोडा लिक्विड सोप टाकून स्प्रे तयार करून हा स्प्रे ट्रॉलीवर मारल्याने ट्रॉली पटकन साफ होते. किचन ट्रॉलीमध्ये गंज चढू नये यासाठी भांडी स्वच्छ कोरडी करूनच ट्रॉलीमध्ये ठेवावीत. तसेच ट्रॉलीमध्ये पेपर ठेवावा जेणेकरून ट्रॉली सारखी खराब होणार नाही. पण न्यूजपेपर कधीही ठेवू नका. त्याच्या वासाने ट्रॉलीला झुरळे होतात. टिप नंबर 16. चहा चविष्ट होण्यासाठी पाण्यात आधी चहा पावडर आणि साखर घालून 2 ते 3 मिनिटे उकळा. यानंतर दूध घालावे. चहा उकळून झाल्यावर थोडेसे आले किसून घालावे. टिप नंबर 17. साबुदाणा खिचडी बनवताना बटाटा आधी उकडून घेण्याऐवजी
तेलात मिरचीसोबत मीठ टाकून वाफेवर बटाटा परतून शिजवून घ्यावा आणि मग भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाणा कूट घालून खिचडी परतावी. अशा पद्धतीने एकदा खिचडी बनवून बघा, खूप चवदार लागते. टिप नंबर 18. खवा बराच काळ टिकण्यासाठी त्यात 1 चमचा साखर घालावी. टिप नंबर 19. रोजची भांडी साफ करताना त्यासोबत मागच्या रॅकवरील असलेली ठेवणीतली 4 भांडी आलटून पालटून घासा. रिकाम्या झालेल्या बरण्या, डबे लगेच स्वच्छ करून ठेवा. यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ राहील आणि कुठेही धूळ कचरा जमा होणार नाही. तसेच दर 2 आठवड्यातून एकदा फॅन साफ करा. टिप नंबर 20. टॉयलेटमधील दुर्गंधी घालवण्यासाठी बेकिंग सोडा हा उत्तम उपाय आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी टॉयलेटमध्ये बेकिंग सोडा टाका आणि रात्रभर असेच राहू द्या. दर आठवड्यातून 2 दिवस हा उपाय करा. तुम्ही बेकिंग सोडा आणि विनेगर मिसळून सुद्धा वापरू शकता. टिप नंबर 21. नासलेले दूध फेकून न देता त्यापासून पनीर किंवा खवा बनवता येतो. टिप नंबर 22. चिकनचा कोणताही पदार्थ बनवण्याच्या आधी किमान 2 तास चिकन, दही व मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून ठेवावे. याने पदार्थाची चव अप्रतिम येते. टिप नंबर 23. स्टीलची भांडी कायम स्वच्छ आणि चमकदार दिसावीत यासाठी अधूनमधून विनेगरमध्ये एखादा मऊ कपडा भिजवून याने भांड्यांना पुसून घ्यावे. भांडी नव्यासारखी चमकदार होतील. टिप नंबर 24. रात्री झोपताना मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर थोडे मीठ टाकून ठेवावे. असे केल्याने बाहेरून गोम, गांडूळ किंवा इतर सरपटणारे प्राणी घरात येत नाहीत. टिप नंबर 25. जेवण बनवताना भाज्या नेहमी झाकण ठेवूनच शिजवाव्यात. यामुळे उष्णता बाहेर पडत नाही आणि स्वयंपाक लवकर बनवून होतो. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. व्हिडिओमधील या सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या परिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.